अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण यांच्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आहेत। याच चर्चांविषयी जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दात चर्चांचं खंडन केलं। कोणीही कुठे जाणार नाही आणि येणार नाही असे सांगून भाजप प्रवेशाच्या चर्चामधील हवा काढून घेतली। पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी आज सकाळपासून जोर धरला आहे। या पक्षप्रवेशाची चर्चा दिल्लीत सुरू असल्याचीही माहिती आहे। या सगळ्या चर्चेचा रोख हा जयंत पाटील यांच्यावर होता। त्यामुळे माध्यमांनी जयंत पाटील यांना गाठून त्यांना या संबंधाने प्रश्न विचारले। जयंत पाटील मुंबईमधल्या फोर्टच्या बॅलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आले होते। तेथे पक्षांचे अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी उपस्थित होते। त्यांच्या दिशेने बोट दाखवून या सगळ्यांना विचारा, मी भाजपामध्ये जाणार आहे का? चर्चा होऊ द्यात, पण मी कुठेही जाणार नाही असं जयंत पाटील म्हणाले। तुमच्या भाजप प्रवेशाची चर्चा आज सकाळपासून होते आहे। या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला। त्यावर जयंत पाटील म्हणाले, कुणीही कुठे जाणार नाही आणि येणार नाही। माझ्या नावाची चर्चा आहे तर चांगले ना, तुम्ही सगळ्यांना माध्यमांनी मला प्रसिद्धी द्या। प्रसिद्धी मिळाल्याशिवाय लोकांच्या समोर जाण्याची संधी राहिलेली नाही। विरोधी पक्षातील नेत्यांची भारतीय जनता पक्षात जाण्यासंबंधीची चर्चा रोज होत असते। त्यांच्याकडे 300 पेक्षा जास्त खासदार असले आणि 100 पेक्षा जास्त आमदार असले तरी त्यांना विरोधी पक्षातलेच लोक हवे असतात। म्हणजे साहजिक आमच्याकडे टॅलेंट आहे असे सांगताना जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुप्रिया सुळे यांनी खंडन केलं। पुढच्या काळात राजकारणात काहीच सांगता येत नाही। रोजच राजकारण बदलत असतं, रोज विचार बदलतात लोकांचे। त्यामुळे मोदीजींच्या संकल्पनाला साथ देण्यासाठी आणि आमच्या विचारधारेवर कुणी काम करायला तयार असेल तर आमच्याकडे स्वागत आहे असे विधान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले। आमचे प्रतिनिधी जाहेद काझींसह अंकुश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।